आता पाहूया महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता काय आहे। GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या नागरिकांनी 31 डिसेंबर 2023 च्या अखेरपर्यंत लेखी 65 वर्ष पूर्ण केले असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील। ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष आणि त्याहून जास्त असेल त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा। आधार नोंदणी पावती म्हणजेच रिसिप्ट असणं आवश्यक आहे। जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकारण्यात येतील। कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे। BPL रेशन कार्ड म्हणजेच पिवळे रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळात निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात ₹3000 थेट DBT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर स्वरूपात बँक खात्यात जमा होतात। आता काही विशेष हुशार व्यक्तिमत्व विचार करतील की 3000 रुपये माझ्या खात्यात आले, सरकारला थोडी माहिती आहे मी कुठे पैसे वापरलेत। पण असं नाहीये। GR मध्ये नमूद केल्याप्रमाणे यात विहित केलेली उपकरणे म्हणजे प्रिस्क्राइब्ड इक्विपमेंट खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण म्हणजेच मेंटल हेल्थ सेंटर मधून ट्रेनिंग घेतल्याचे इनव्हॉइस 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम म्हणजे CPSU संस्थेमार्फत विकसित पोर्टलवरून 30 दिवसांच्या आत अपलोड करणं आवश्यक राहील।